वयाच्या फक्त 31व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला, पण गोरा रंग म्हणजे अभिनेत्री हा गैरसमज कायमचा बदलला, ज्यामुळे समोर चालून येणाऱ्या पिढींना प्रेरणा मिळाली। सिनेमात येण्याआधी स्मिता पाटील 70च्या दशकात दूरदर्शनवर न्यूज अँकर होत्या। भूमिका या सिनेमासाठी त्यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण त्याची प्राइज मनी त्यांनी चॅरिटीमध्ये दान करून टाकली। त्यांनी आपल्या कारकिर्दीत जाणीवपूर्वक अशा सिनेमांची निवड केली ज्यातून स्त्रियांचा संघर्ष, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्यावर प्रकाश टाकता येईल। 12 वर्षात त्यांनी तब्बल 65 सिनेमात काम केलं, ज्यात मराठी, हिंदी बरोबरच तेलुगू, कन्नड, पंजाबी, बंगाली आणि मल्याळम सिनेमांचा समावेश होता। त्यांचे सामना, जैत्रजेत, उंबरठा हे मराठीतील सर्वोत्तम कलाकृती मानले जातात। आजही जैत्रजेत हा मराठी सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्तम सिनेमापैकी एक मानला जातो, तर मराठी सिनेजगतातील सर्वोत्तम फेमिनिस्ट मूवी म्हणून उंबरठाकडे बघितलं जातं। त्या सिनेमाला येऊन कित्येक दशकं निघून गेली, पण आजही त्यात दाखवलेल्या समस्या तितक्याच रिलेव्हंट आहेत। शेवटी मी एवढंच म्हणेल, अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि द मराठी शोला फॉलो करून घ्या।